तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव वाढल्याचा फटका. तर सध्या 3 रुपयांचा फटका. उर्वरित वसुली हप्त्यांमध्ये केली जाईल. राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. परदेशी प्रवासावर कोणताही अतिरिक्त कर नाही. परदेश प्रवासावर निर्बंध लादण्याचा प्रश्नच नाही. खासगी वृत्तवाहिनीनं दिलेली माहिती खोटी. पंतप्रधान मोदींचे ट्विट. जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ. भारतात मात्र 3.5% दरवाढ. इंधन बचत करता येईल तितकी करा. मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. पंतप्रधान मोदी जे सांगतायत ते देशहितासाठीच. आपल्याकडे देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावरती फडणवीसांची प्रतिक्रिया. एलपीजी पुरवठ्याबाबत भारत आणि यूएईमध्ये सामंजस्य करार. भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत होणार. भारताचा यूएई सोबत संरक्षण तंत्रज्ञान व्यापार करार. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांनी कांदा विकत घेतला जाणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. तर 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. फडणवीसांचा पुनरुच्चार. आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याआधीच पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. राजू शेट्टींचा हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकरांना पोलिसांनी फरफटत नेलं. आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदांचा उल्लेखच नाही. तटकरेंच्या नावापुढे फक्त लोकसभा नेते असा उल्लेख. 29 एप्रिलच्या पत्रामुळे तटकरे आता प्रदेशाध्यक्ष आहेत की नाहीत अशा चर्चा. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पुढच्या आठवड्यात बैठक होणार. तटकरे पटेल यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांबद्दल बैठक. पक्षातील कथित अंतर्गत कलहावरती चर्चा होणार. मनोज जरांगेंकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा. आजच्या पत्रकार परिषदेत आंदोलनाची तारीख ठरणार. शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचा जरांगेंचा आरोप. नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपीला सीबीआयकडून अटक. केमिस्ट्री लेक्चरर पीव्ही कुलकर्णीला पुण्यात अटक. तो मूळचा लातूरचा असल्याची माहिती. नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार. पुनर्परीक्षेचा शुल्क नाही. पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील विरोधात चार्जशीट दाखल. शासकीय जमीन परस्पर खरेदी केल्याचा आरोप. पहिल्या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटीलचं नाव नव्हतं. मानखुर्दमध्ये नवीन सेंट्रल जेल उभारलं जाणार. घाटकोपर मानखुर्द लिंक रोड लगतची 11 एकर जागा मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द. महसूल मंत्री बावनकुळेंचा मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरणी दोघांना शिक्षा. जयेश पुजारी आणि अफसर पाशाला 5 वर्षांचा सश्रम कारावास. 100 कोटींच्या खंडणीसह जीवे मारण्याची दिली होती धमकी. पुण्याच्या येवलेवाडीत 9 वर्षीय मुलीवरती वृद्धाकडून अत्याचार. येवलेवाडी पोलिसात गुन्हा दाखल. नराधम अटकेत. पीडित कुटुंब मूळचं नेपाळचं असल्याची माहिती. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.